नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण गुलाम घराण्याविषयी माहिती पाहतोय, ज्यामध्ये आपण गुलाम घराण्याचा संस्थापक कुतुबुद्दीन ऐबक त्याचबरोबर अल्तमश यांचा विचार केलेला आहे। आजच्या लेक्चरमध्ये आपण सुलतान रझिया हिच्याविषयी माहिती पाहणार आहोत। बघा, अल्तमशचा जर आपण विचार केला तर अल्तमश की ज्यानं आपल्या कालखंडामध्ये आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्याकरता प्रशासकीय दृष्टिकोनातून राजदरबारामध्ये त्यांना आपल्याजवळ असणारे जे काही गुलाम होते त्या गुलामांचा एक संघ तयार केलेला होता। अशा 40 गुलामांचा संघ तयार केलेला होता, संघटना तयार केली होती की ज्या संघटनेला 40 गणी असं म्हटलं जात आहे। तर यामध्ये 40 गणीचे सरदार होते। या 40 गणी सरदार अमीर आणि उमराव यांनी या अल्तमशला आपल्या राज्यकारभारामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ठिकाणी मदत केली आपल्याला दिसून येते की ज्यांच्या माध्यमातून अल्तमशनं आपल्या साम्राज्याचा विस्तार केलेला होता। त्याचबरोबर या अल्तमशला 4 मुलं होती। 4 मुलांपैकी 3 मुलं आणि 1 मुलगी। पहिला जो मुलगा आहे त्या मुलाचं नाव आहे नासिरुद्दीन मुहम्मद, जो मोठा मुलगा होता। हा नासिरुद्दीन मुहम्मद 1229 मध्ये ज्यावेळी बंगालची मोहीम चालू होती त्यावेळी या बंगालच्या मोहिमेमध्ये त्या ठिकाणी तो मरण पावलेला होता। ही गोष्ट ज्यावेळी अल्तमशला समजलेली होती त्यावेळी आपल्या मुलाचा मृत्यू झाला ही गोष्ट कळल्यानंतर मात्र त्याला खूप मोठा धक्का निर्माण झालेला होता, कारण आपला उत्तराधिकारी त्या ठिकाणी मरण पावलेला होता। आणि अशा वेळी त्याचे इतर जी मुलं होती ज्यामध्ये रुकनुद्दीन, बेहराम ही 2 मुलं मात्र त्या ठिकाणी अकार्यक्षम होते। आणि जर का यांच्या हातामध्ये जर आपण राज्यकारभार दिला, दिल्लीची गादी दिली, तर आपलं राज्याचा विस्तार होणार नाही हे अल्तमशला माहीत होतं। आणि त्यामुळं अल्तमशनं आपल्या या 40 गणी सरदारांना सांगितलेलं होतं किंवा अमीर उमरावांना सांगितलेलं होतं की माझ्या पश्चामध्ये माझा मृत्यू झाल्यानंतर या दिल्लीच्या गादीवरती माझ्या मुलीला बसवावं। अशा पद्धतीनं 1236 मध्ये अल्तमशला त्या ठिकाणी अल्तमशचा मृत्यू झाला। आणि अल्तमशचा मृत्यू झाल्यानंतर दिल्लीच्या गादीवरती रझियाची सत्ता निर्माण होणार होती। रझिया दिल्लीच्या गादीवरती बसणार होती। मात्र या 40 गणी सरदारांनी या रझियाला दिल्लीच्या गादीवरती बसण्यासाठी त्या ठिकाणी त्यांचा विरोध होता, किंवा त्या ठिकाणी रझियाला जर आपण गादीवरती बसवलं तर या रझियाच्या वर्चस्वाखाली आपल्याला राज्यकारभार करावा लागेल। आणि म्हणून या सरदारांनी काय केलं की अल्तमशचा असणारा दुसरा मुलगा रुकनुद्दीन याला त्या ठिकाणी दिल्लीच्या गादीवरती बसवलेलं होतं। आणि म्हणून रझियाला त्या ठिकाणी राग आलेला होता। साहजिकच राग येणं अपेक्षित होतंच, कारण स्वतःच्या बापानं सांगितले की उत्तराधिकारी म्हणून माझी नेमणूक आहे। मग स्वतःच्या वडिलांनी सांगत असताना सुद्धा ही लोक माझा तिरस्कार करतात किंवा मला त्या ठिकाणी घेऊ शकत नाहीत, गादी मिळवून देऊ शकत नाही। आणि त्यामुळं रझियानं यांना सगळ्यांना विरोध करून दिल्लीची गादी मिळवण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो। आता ती कशी गादी मिळवलेली होती तर त्याचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत। तर बघा, असं दिसून येतं की सुलतान रुकनुद्दीन जो आहे दुसरा मुलगा अल्तमशचा, तर असणारा हा रुकनुद्दीन फिरोज की जो चैनी होता, विलासी होता, राज्यकारभाराकडे त्याचं कुठल्याही पद्धतीचं लक्ष नव्हतं। आणि म्हणून त्याची असणारी जी आई होती त्या आईनं या राज्यकारभाराची सूत्र आपल्या हातामध्ये घेतलेली होती। त्या आईचं नाव आहे शाह तुर्कान। आणि या शाह तुर्कानं या रुकनुद्दीनचे असणारे जे सगळे विरोधक होते या विरोधकांचा बंदोबस्त करायचा प्रयत्न केलेला होता। ती मनमानी कारभार करत होते। आणि त्याचबरोबर इतर जे सगळे 40 गणी सरदार होते की ज्या सरदारांच्या माध्यमातून रुकनुद्दीन या गादीवरती बसलेला होता त्यांच्या विरोधातच त्या ठिकाणी कट कारस्थान करायचा प्रयत्न या शाह तुर्कांनी केलेला होता। आणि त्यामुळं या शाह तुर्कांचा काटा काढायचा प्रयत्न किंवा या शाह तुर्कांना ठार मारायचा प्रयत्न त्या ठिकाणी त्याच्या विरोधकांनी केलेला आपल्याला दिसून येतो। आणि अशा पद्धतीनं यांनी दिल्लीवर चाल केली। आणि दिल्लीवर चाल केल्यानंतर या फिरोजनं सुद्धा काय केलं, या विरोधकांशी 2 हात करायचा प्रयत्न केलेला होता। आणि या संधीचा फायदा रझियानं घेतला। कारण कसा फायदा घेतला, विरोधकांचा बंदोबस्त करण्याकरता हा फिरोज दिल्लीतून बाहेर पडला। दिल्ली आता मोकळी झाली सुलतानाविना।
आणि या गोष्टीचा फायदा घेऊन रजियानं दिल्लीवरती दिल्लीवरती त्या ठिकाणी आक्रमण केलं आणि या राज्यामध्ये निर्माण झालेली जी काय तत्कालीन कालखंडातील गोंधळाची परिस्थिती होती, या राजकीय अस्थिरतेचा, गोंधळाच्या परिस्थितीचा फायदा आणि फिरोजाच्या अनुपस्थितीचा फायदा रझियानं घेऊन तिनं एक नामी संधी साधली, ती अशी की दिल्लीतील असणाऱ्या मशिदीमध्ये शुक्रवारी अनेक लोक त्या ठिकाणी जमलेले होते आणि अशा वेळी नमाजासाठी जमलेल्या लोकांच्या समोर, त्या मशिदीसमोर रझियानं लाल वस्त्र परिधान करून ते लोकांच्या समोर उभे होते. आता मुस्लिम समाजामध्ये विशेषतः लाल वस्त्र कोण परिधान करतं की ज्या व्यक्तीला न्याय पाहिजे असतो, न्यायाची अपेक्षा असते, अशी न्याय मिळण्यासाठी ती व्यक्ती आपल्या अंगावरती त्या ठिकाणी लाल वस्त्र परिधान करून त्या मशिदीच्या समोर उभी असते. आणि अशा पद्धतीचं आपण बघितलं की आज सुद्धा आपण जर बघितलं तर आपल्याला एखाद्या मागण्या जर आपल्या पूर्ण करून घ्यायच्या असतील, म्हणजे उदाहरणार्थ कामगारांच्या मागण्या असतील, दलितांच्या मागण्या असतील, तर अशा पद्धतीने प्रत्येकाच्या किंवा विद्यार्थ्यांच्या मागण्या असतील, ह्या मागण्या पूर्ण करण्याकरता आपण काय करतो, तहसीलदार कार्यालय असेल, त्याचबरोबर त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय असेल, तर या कार्यालयांच्या बाहेर आपण उपोषण करत असतो, मोर्चे काढत असतो, या आंदोलन करत असतो, बरोबर. तर तशा पद्धतीने या मशिदीच्या बाहेर या रझियानं लाल वस्त्र परिधान करून त्या ठिकाणी लोकांच्या समोर ती उभी होते. आणि आता तिथं त्या ठिकाणी सुलतान नव्हता किंवा इतर बाकीची कोण मंडळी नव्हती, फक्त सर्वसामान्य जनता होती. आणि या सर्वसामान्य जनतेला रझियानं त्यावेळी जे भाषण केलेलं होतं, तर ते भाषणानं ही लोक प्रभावित झाली आणि या लोकांनी रझियाला त्या ठिकाणी सुलतान म्हणून मान्यता दिलेली होती. आणि त्यावेळी या रझियानं आपल्या भाषणामध्ये सांगितलं की सुलतानाचा असणारा भ्रष्ट राज्यकारभार, त्याचबरोबर शाह तुर्कांचा असणारा मनमानी कारभार, तिचे असणारे अरेरावी, ह्या सगळ्या गोष्टी आपण नष्ट करू, अशा पद्धतीचा एक आव्हान तिनं आपल्या जनतेला केलेलं होतं. आणि त्याचबरोबर तुमच्या म्हणण्याप्रमाणे म्हणजे जनतेच्या म्हणण्यानुसार जर राज्यकारभार जर मी केला नाही तर ही जनता मला या गादीवरून ती हाकलून लावू शकते, मला ही गादी सुद्धा जनतेच्या परवानगीशिवाय नकोय. तर अशा पद्धतीने ज्यावेळी त्याने हे भाषण केलं होतं, तर या भाषणानं त्यावेळीचे असणारे जे सर्वसामान्य नागरिक होते, ही लोक त्या ठिकाणी प्रभावित झालेली होती. आणि त्यावेळेपासून तिथल्या लोकांनी रझियाला सुलतान म्हणून मान्यता द्यायला सुरुवात केली होती. आणि ज्यावेळी रझियाला सुलतान म्हणून मान्यता लोकांनी दिली, त्यावेळी सैन्यातील जे अधिकारी होते, रझियाच्या सैन्यातील जे अधिकारी होते, या अधिकाऱ्यांनी राजमार्गावर चालून गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी शाह तुर्कान, जी याचीच आई होती, बरोबर, कोणाची आई आहे, साहजिकच रझियाची आहे, पण मात्र या शाह तुर्कानलाच त्या ठिकाणी कैद केलेलं होतं. त्याचबरोबर दिल्लीतील जनता, सैन्य, अमीर यांनी या रझियाची त्या ठिकाणी बाजू घेण्याचा प्रयत्न केलेला होता. आता फिरोज विरोधकांचा बंदोबस्त करण्याकरता दिल्लीतून बाहेर पडलेला होता, ज्यावेळी तो दिल्लीमध्ये आला तर त्यावेळी दिल्लीतील लोकांनी फिरोजचं अस्तित्व मान्य केलं नाही. मान्य कोणाच केलंय, रझियाचं त्या ठिकाणी अस्तित्व मान्य केलेलं होतं. आणि अशा वेळी या रझियाच्या सेनाधिकाऱ्यांनी फिरोजला कैद केलं आणि फिरोजला कैद करून त्या ठिकाणी ठार केलं. म्हणजे दिल्लीच्या इतिहासामध्ये प्रथमच अशी घटना घडली की जनतेनं आपला उत्तराधिकारी त्या ठिकाणी निवडलेला होता आणि दिल्लीचा सुलतान म्हणून रझियाला त्या ठिकाणी मान्यता दिलेली होती. आता एकंदरीत रझियाचा उदय पाहत असताना, माफ करा, रझियाचा उदय आपण कशा पद्धतीने झाला हे बघितलं तर ज्यामध्ये 9 नोव्हेंबर 1236 मध्ये ही दिल्लीच्या गादीवरती बसलेली होती. एकंदरीत ज्यावेळी दिल्लीच्या गादीवरती बसली त्यावेळी मात्र तिला अनेक अंतर्गत शत्रूंचा विरोध झालेला होता, अनेक कटकारस्थाने तिच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी चालू होती. तर अशा वेळी आपण रझियाचा जर विचार केला तर रझियाला राज्यकारभाराचा आणि युद्धकलेचा उत्तम अनुभव होता. राज्यकर्त्यांच्या ठिकाणी जे आवश्यक गुण पाहिजे होते असे सगळे गुण या रझियाच्या ठिकाणी होते. ती शूर होती, पराक्रमी होते, महत्वाकांक्षी होती, साहसी होती आणि तिला जनतेचा पाठिंबा होता. मात्र जनतेचा जरी पाठिंबा असला तरी या दिल्लीतील अमीर, उमराव, चाळीसगिनी सरदार यांचा मात्र त्या ठिकाणी पाठिंबा नव्हता. तर त्याचबरोबर
बदायून, मुलतान, लाहोर, हंसी हे जे काही प्रांत होते, तर या प्रांतातील राज्यपालांनी सुद्धा तिचा अधिकार त्या ठिकाणी नाकारलेला होता. म्हणजे रझिया सुलतान पदावरती आल्यानंतर एका स्त्रीनं आपल्या वरती त्या ठिकाणी अधिकार गाजवावा ही गोष्टच मुळात या पुरुष अहंकाराला खटाळलेली होती आणि त्यामुळे अनेकांनी तिचा अधिकार नाकारलेला होता, तिचं सुलतान पद त्या ठिकाणी नाकारलेलं होतं. त्याचबरोबर दिल्लीचा असणारा प्रधान म्हणजेच वजीर, याचं नाव आहे मोहम्मद जुनैद, या मोहम्मद जुनैदनं सुद्धा तिला तीव्र विरोध करायचा प्रयत्न केलेला होता. चाळीसगणी सरदार असेल किंवा उलेमा असतील यांचाही सुद्धा विरोध या रझियाला होता. एकंदरीत या शत्रूंचा, अंतर्गत शत्रूंचा बंदोबस्त करायचा प्रयत्न आपल्या चाणाक्ष बुद्धीच्या डावपेचातून करायचा प्रयत्न किंवा त्यांचेच प्रयत्न त्यांच्यावरतीच उलटण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी रझियाने केलेला आपल्याला दिसून येतो. आता रझियाचे डावपेच म्हणजे काय, तर या रझियानं या विरोधकांना कशा पद्धतीनं त्या ठिकाणी हाताळलेलं होतं, तर त्याचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत. तर सुरुवातीला रझियानं काय केलंय की ज्या बंडखोर सुभेदाराने तिच्या विरुद्ध कट कारस्थान करण्याचा प्रयत्न केला, तर अशा बंडखोर सुभेदारांच्याच मध्ये परस्परांच्या मध्ये अविश्वास निर्माण करायचा प्रयत्न केला, एकमेकांच्या मध्ये भांडणं लावायची काम या रझियाने केलेली होती. तर त्यामध्ये असं आपल्याला दिसून येतं की इझुद्दीन सलारी आणि कबीर खान पहिल्यांदा काय तिने केले, बंडखोर सुभेदारांना परस्परांमध्ये अविश्वास निर्माण केला आणि याच सुभेदारांच्या मध्ये इझुद्दीन सलारी आणि कबीर खान या बंडखोरांना आपल्या बाजूला त्या ठिकाणी वळवून घेतलेलं होतं आणि त्यांना अशी एक अफवा पसरवलेली होती, जनतेमध्ये असा प्रसार केलेला होता की हे बंडखोर आता मला येऊन मिळालेले आहेत आणि माझे जे सगळे शत्रू आहेत, माझे जे विरोधक आहेत, या विरोधकांना सुद्धा पकडून देण्याचं काम हे बंडखोर करणार आहेत. कोण? इझुद्दीन सलारी आणि कबीर खान. आणि त्यामुळं एकंदरीत रझियाची ताकद वाढलेली होती आणि त्यामुळे इतर बाकीचे असणारे जे सगळे विरोधक होते ते विरोधक मात्र रझियापासून त्या ठिकाणी 2 हात लांब राहिले आपल्याला दिसून येतात. काही जण त्या ठिकाणी पळून गेलेले होते. ज्यामध्ये असं आपल्याला दिसून येतं की जो मोहम्मद जुनैद होता, हा मोहम्मद जुनैद सुद्धा त्या ठिकाणी पळून गेलेला होता आणि पळता त्या ठिकाणी सिरमूर पहाडीमध्ये त्याचा मृत्यू झालेला होता. म्हणजे एकंदरीत रझियाचे असणारे जे काही डावपेच होते हे डावपेच त्या ठिकाणी यशस्वी झालेले आपल्याला दिसून येतात. एकंदरीत तिच्या या शौर्यामुळं या दिल्ली दरबारामध्ये, दिल्ली प्रांतामध्ये, दिल्ली राज्यामध्ये तिचा दबदबा निर्माण झालेला होता आणि इतर सुभेदारांनी सुद्धा या रझियाचं अस्तित्व किंवा त्याचं स्वामित्व त्या ठिकाणी मान्य केलेलं होतं. प्रांतिक सुभेदारांचा बंदोबस्त करायचा प्रयत्न रझियाने केला आणि राज्यामध्ये शांतता कशा पद्धतीने निर्माण होईल या दृष्टिकोनातून तिचे प्रयत्न चालू होते. शांतता प्रस्थापित करत असतानाच नुरुद्दीन नावाच्या एका पाखंडी धर्मगुरूच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या असणाऱ्या मौलवीने त्या ठिकाणी बंड केलेलं होतं. हे बंड सुद्धा मोडून काढायचा प्रयत्न या रझियाने त्या ठिकाणी केलेला होता. एकंदरीत रझियाचा पूर्ववृत्तांत, तिचा उदय आणि तिच्या असणारे जे काही अंतर्गत शत्रूंचा तिनं जो काय केलेला बंदोबस्त आहे याचा आढावा घेतल्यानंतर दिल्लीच्या गादीवरती विराजमान झाल्यानंतर तिची राजकीय कामगिरी काय आहे हे पाहणं सुद्धा या ठिकाणी अपेक्षित आहे. तर सुरुवातीला पहिल्यांदा तिनं एक राज्यकर्ती म्हणून स्वतःचं अस्तित्व आणि स्वतःचं कर्तृत्व, स्वतःचं स्थान बळकट करायचा प्रयत्न केलेला होता. चाळीसगिनी जे सरदार होते, या चाळीसगिनी सरदार की ज्यांना रझियाच्या नेतृत्वाखाली, रझियाच्या वर्चस्वाखाली त्या ठिकाणी काम करणं हे त्यांना तुच्छ पदाचं वाटत होतं, कमी प्रमाणात वाटत होतं आणि त्यामुळं त्या ठिकाणी या चाळीसगिरी सरदारांनी या रझियाला त्या ठिकाणी विरोध केलेला होता. एकंदरीत राज्यामध्ये आपल्याला दरारा वाढावा यासाठी आपल्या सत्तेला आव्हान देणाऱ्या तुर्की सरदारांना त्यानं दडपून टाकायचा प्रयत्न केला. गैर तुर्की लोकांना मोठ्या पदावरती नेमलेलं होतं. अनेक प्रांतीय सरदारांच्या त्या ठिकाणी बदल्या केलेल्या होत्या आणि त्याचबरोबर प्रशासनाकडे जातीने लक्ष देण्याचा प्रयत्न त्यानं केलेला होता. एवढंच नाही तर आपल्या प्रांतीय सुभेदारांना आपल्या प्रांतामध्ये शांतता, कायदा आणि सुव्यवस्था कशा पद्धतीनं पुन्हा निर्माण होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करा अशा पद्धतीचे सक्त आदेश तिने दिलेले होते. जसं सुरुवातीला मी सांगितलेलं होतं की ज्यावेळी त्या मुस्लिम मशिदीच्या समोर
लाल वस्त्रे परिधान करून जनतेला ज्यावेळी ती संबोधित करीत होती की मी जर जनतेच्या म्हणण्याप्रमाणे जनतेच्या अपेक्षेनुसार जर राज्यकारभार करू शकले नाही तर हीच जनता मला या गादीवरती माझी हकालपट्टी करू शकते। आणि त्या दृष्टिकोनातून या रझियानं जनतेप्रती आदर ठेवलेला होता। जनतेच्या ज्या काही मागण्या होत्या, जनतेच्या ज्या गाऱ्हाणे होते, ही गाऱ्हाणं त्या ठिकाणी त्यांना ऐकून त्यांना न्याय कसा मिळवून देता येईल याच्या पद्धतीची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली होती। म्हणजे दरबारात जनतेची गाऱ्हाणे ऐकून त्यांना तात्काळ न्याय मिळेल याची व्यवस्था त्याने केलेली होती। एवढंच नाही तर तिने राजपुतांच्या विरोधामध्ये सुद्धा मोहीम काढलेली होती आणि राजपुतांच्या विरोधामध्ये मोहीम काढून राजपूतच्या वेळचं असणारं जे काही राज्य होतं रणथंबोर, या रणथंबोरच्या चव्हाण राजाचा पराभव या रझियानं केलेला आपल्याला दिसून येतो। म्हणजे एक स्त्री असून सुद्धा या कर्तबगार राजपूत राजांच्या विरोधामध्ये सुद्धा ते जिंकते, यश प्राप्त करते। ही मध्यकालीनाच्या दृष्टिकोनातून आणि मुस्लिम समाजाच्या दृष्टिकोनातून हे आपल्याला अत्यंत अभिमानाची गोष्ट या ठिकाणी सांगता येते। त्याचबरोबर हळूहळू या रझियाचं दिल्ली दरबारातील राजकीय वर्चस्व वाढत चाललेलं होतं आणि त्यामुळं तिथला अनेकांचा त्या ठिकाणी विरोध होऊ लागलेला होता। आणि अशा वेळी कार्यक्षम कारभार मोठ्या पद्धतीनं झपाट्यानं चालवल्याबद्दल अनेक रझियाचा लोकांच्याकडून वाहवा होत होती। मात्र अनेकांच्याकडून म्हणजे यामध्ये अमीर, उमराव, सरदार, त्याचबरोबर असणारे जे काही शाळेजगिरी सरदार आहेत यांचा मात्र त्या ठिकाणी त्याला विरोध होता। त्याचबरोबर ती स्वतः मुसलमानी प्रथेविरुद्ध जाऊन पडदा न पाळता पुरुषी वेश्यकामध्ये खुले दरबार भरू लागलेले होते। प्रशासनाच्या अनेक खात्यावर तिनं जातीनं लक्ष ठेवलेलं होतं। मनाने तिच्या काळात ती फार मोठी पुढे गेलेली होती। मात्र एवढंच आहे की दुर्दैवानं ती स्त्री होती आणि तिनं सामाजिक रूढी परंपरा या सगळ्या मोडाव्या हे त्या काळच्या सनातनी धर्मपंडितांना, सनातनी मुसलमानांना, विशेषतः कडव्या धर्मनिष्ठ मुल्ला आणि मौलवींना त्या ठिकाणी ते आवडलेलं नव्हतं आणि त्यामुळंच त्यांनी तिला विरोध करायचा प्रयत्न केलेला होता। रझियानं स्वतःच्या व्यवहार कौशल्यानं आणि मुत्सुदीगिरीनं सर्व सरदारांच्या वरती आपली जरब बसवली आणि राज्यकारभारावर स्वतःची पकड निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता। बंगाल, बिहार, त्याचबरोबर पंजाब यासारख्या प्रांतातील सुभेदारांनी तिचं अस्तित्व मान्य केलेलं होतं। त्याचबरोबर चाळीसगिरी सरदारांना मात्र धाकात ठेवून सत्तेचा समतोल निर्माण करण्यासाठी रझियानं स्वतःच्या चाहत्या, समर्थक आणि प्रबळ अशा अन्य जातीच्या मुसलमानांना चाळीसगिरी सरदारांच्या बरोबरीनं सरदार केलं आणि राज्यातील महत्त्वाच्या जागांवर त्यांची नेमणूक केलेली होती। परिणामी काय झालं, जे चाळीसगिरी तुर्की सरदार होते या तुर्की सरदारांचा अहंकार त्या ठिकाणी दुखावलेला गेलेला होता। आपणाला त्या ठिकाणी दरबारामधून हकलपट्टी झालेली आहे अशा पद्धतीची भावना त्यांची निर्माण झालेली होती आणि त्यामुळे चाळीसगिरी सरदाराने त्याला विरोध करायचा प्रयत्न केलेला होता। एकंदरीत या रझियाला आपल्याला कसं नेस्तनाबूत करता येईल हा विचार करत असतानाच त्यांना आयतं कुलीत मिळालं ते जमालुद्दीन याकूबच्या माध्यमातून। म्हणजेच जमालुद्दीन याकूब की ज्या जमालुद्दीन याकूब हा ॲबिसिनियनचा गुलाम होता की ज्या गुलामाला सरदार बनवून या रझियानं त्याला अमीर-ए-आखूर हे पद दिलेलं होतं आणि हे पद देऊन जमालुद्दीन याकूब आणि रझिया यांच्यामध्ये प्रेमसंबंध त्या ठिकाणी निर्माण झालेले होते आणि याच गोष्टीचा फायदा उठून या मुल्ला, मौलवी, चाळीसगिरी तुर्की सरदार यांनी या रझियाचं चारित्र्य हनन करायचा प्रयत्न केलेला होता आणि या प्रेम प्रकरणामुळे रझियाचा राज्यामध्ये बदनाम करायचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होऊ लागलेला होता। एकंदरीत रझियाची असणारी उत्तरोत्तर वाढणारी शक्ती तिच्या अप्रियतेस कारणीभूत ठरत चाललेली होती आणि म्हणून रझियाचं स्वसामर्थ्य वाढवण्याचे जे प्रयत्न होते हे तुर्की सरदारांना त्या ठिकाणी आवडलेलं नव्हतं। कारण रझियाचा जर आपण विचार केला तर रझियानं कुठल्याही पद्धतीचे मुस्लिम जी बंधनं होती ती मुस्लिम बंधनं पाळलेली नव्हती। म्हणजे इस्लाम धर्मामध्ये मुलींच्या वरती विशेषतः खूप मोठी बंधनं होती। कारण पडदा पद्धत अस्तित्वात होती, पडदा घेतल्याशिवाय इतर बाहेर पडायचं नाही, त्याचबरोबर एकमेकांच्या मध्ये जास्त मिसळायचं नाही, परपुरुषांच्या बरोबर बोलायचं नाही, अशा पद्धतीची अनेक बंधनं मुस्लिम समाजातील मुलींच्या वरती असताना सुद्धा तत्कालीन कालखंडामध्ये या रझियानं जो काही पराक्रम गाजवलेला होता त्याचा परिणाम किंवा या गोष्टींना विरोध या तुर्की सरदारांच्याकडून त्या ठिकाणी होत होता। म्हणजे यामध्ये पडदा न पडता दरबारामध्ये बसणं, वावरणं, लोकांमध्ये मिसळणं, घोड्यावर स्वार होऊन स्वारीवर जाणं
या सगळ्या गोष्टी या धर्मनिष्ठ कर्तव्यनिष्ठ असणाऱ्या मुसलमानांना आवडत नव्हत्या. म्हणजे एकंदरीत एका स्त्रीनं आपल्यावरती हुकूमत गाजवावी ही कल्पना या 40 गणी तुर्की सरदारांना त्या ठिकाणी आवडलेली नव्हती आणि म्हणून त्यांनी रजियाला बदनाम करायचा प्रयत्न या जमालुद्दीन याकूबच्या माध्यमातून केलेला दिसून येतो. एकंदरीत रजियाला कसं या दिल्लीच्या गादीवरतून तिची हकलपट्टी करता येईल या दृष्टिकोनातून या सर्वांनी विचार केला होता. पुढचा भाग आहे तो म्हणजे रजियाचा असणारा शेवट. बघा, रजियाला अनेकांनी विरोध केला होता आणि या दिल्लीच्या गादीवरून रजियाला हकलण्याचा प्रयत्न करत असताना या कटामध्ये जो मुख्य सूत्रधार होता त्याचं नाव आहे इख्तियारुद्दीन ऐतिगीन. इख्तियारुद्दीन ऐतिगीन हा जो की या दिल्ली दरबारामधील अमीरी हजीब म्हणजे राज्याचा खाजगी खात्याचा प्रमुख होता की जो रजियाला या पदावरून हाकलून लावण्याचा किंवा त्याला ठार मारण्याचा प्रयत्नाचा तो मुख्य सूत्रधार होता. त्याचबरोबर अशी एक अशी घटना घडली की ज्या घटनेमुळं त्यांना आयतकोलीत आणखी या तिच्या विरोधकांना मिळालं, ज्यामध्ये ग्वाल्हेरचा असणारा सुभेदार झियाउद्दीन जुनेदी हा बंड करणारा आहे रजिया विरोधात. आणि म्हणून ही गोष्ट ज्यावेळी रजियाला समजली त्यावेळी रजियानं जैनुद्दीनला दिल्ली दरबारामध्ये बोलवलं आणि या 1238 मध्ये भर दरबारामध्ये या निजामुद्दीन जुनेदीचा त्या ठिकाणी तिनं माफ करा जियाउद्दीन आहे, जियाउद्दीन जुनेदी, तिथं टायपिंगमध्ये निजामुद्दीन झाले ते जियाउद्दीन आहे. या जियाउद्दीन जुनेदीचा 1238 मध्ये तिनं खून केला आणि म्हणून त्याच्या असणाऱ्या विरोधकांनी असा प्रसार केला की फक्त संशयावरून ही राजकीय खून करते, संशयावरून राजकीय खून करते आणि त्यामुळे एक मोठं राजकीय भांडवल करायचा प्रयत्न या 40 गिनी सरदारांनी केलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यामुळे त्यानं काय केलं, या 40 गिनी सरदारांनी असा प्रसार करून तिचं त्या ठिकाणी चारित्र्य हनन करायचा प्रयत्न केलेला होता. त्याचबरोबर रशिया आणि याकूब यांच्यातील प्रेमसंबंधाला विरोध करून अनेक ठिकाणी बंडाळा सुद्धा त्या ठिकाणी पेटल्या गेलेल्या आपल्याला दिसून येतात. 1240 मध्ये लाहोरचा असणारा सुभेदार कबीर खान अय्याज की ज्याने राणीच्या विरुद्ध या रजियाविरुद्ध बंड पुकारलेलं होतं, अशा वेळी रजियानं लाहोरवरती आक्रमण केलं आणि सुभेदार कबीर खान अय्याज याचा त्या ठिकाणी बंड करायचा, त्याला पदावरून किंवा त्या सुभेदार पदावरून त्या ठिकाणी पदच्युत करायचा प्रयत्न केला होता, त्याचा बिमोड करायचा प्रयत्न केला होता. या सुभेदार कबीर खान अय्याजचा पराभव होतोय ना होतोय, तोच 15 दिवसामध्ये भटिंड्याचा असणारा अल्तुनिया, या अल्तुनियानं त्या ठिकाणी रजियाच्या विरोधामध्ये बंड केलं होतं आणि या अल्तुनियानं या रजियाला कैद केलं आणि एका किल्ल्यामध्ये, भटिंड्याच्या किल्ल्यामध्ये तिला कैद केलेलं होतं. अशा वेळी दिल्लीमध्ये सध्या सुलतान नाहीकोड इकडंही भटिंडाकडे वळालेली आहे, भटिंडाच्या मोहिमेमध्ये वळालेली आहे. अशा वेळी दिल्लीमधील असणाऱ्या सरदारांनी अल्तमतचा असणारा तिसरा मुलगा बहिराम की ज्याला गादीवरती बसवलेलं होतं आणि या बहिरामला गादीवरती बसवून त्या ठिकाणी आपला आनंद उत्सव साजरा केलेला होता. आता साजरा करत असताना जर आपण प्रामुख्याने विचार केला तर दिल्लीवरती बहिरामला बसवून या 40 गणी सरदारांनी मनमानी कारभार करायला त्या ठिकाणी सुरुवात केलेली होती, कारण त्यांच्या म्हणण्यानुसार त्या ठिकाणी दिल्लीचा राज्यकारभार त्या ठिकाणी होणार होता आणि म्हणून रजियाचा पूर्ण पराभव झाल्यामुळं त्यांनी या दिल्लीमध्ये आनंदोत्सव साजरा केलेला होता. एवढंच नाही तर ऐतिगीन म्हणजे कोण आहे की जो मुख्य सूत्रधार होता रजियाचा काटा काढायचा किंवा त्याला ठार मारण्याचा, त्या ऐतिगीन आणि त्याच्या इतर सर्व सहकाऱ्यांनी जी दरबारामधील वरिष्ठ पदं होती ही वरिष्ठ पदं आपापसामध्ये वाटून घेतली. मात्र या सर्व घडामोडीमध्ये ज्या अल्तुनियानं रजियाला कैद केलं, तिचा काटा काढायचा करायचा प्रयत्न केला, रजियासारख्या पराक्रमी राणीचा पराभव करून तिला कैद करण्याचं महत्त्वाचं कार्य ज्या अल्तुनियानं केलं, त्याचा विसर मात्र या दरबारामधील असणाऱ्या सुभेदारांना, तिथल्या असणाऱ्या इतर बहिरामना किंवा बहिरामच्या मंत्रिमंडळातील लोकांना त्या ठिकाणी विसर पडलेला होता. कारण खऱ्या अर्थानं अल्तुनियानंच या रजियाला कैद केलं आणि म्हणून इकडं बहिरामला गादीवरती बसवलेलं होतं आणि 40 गणी सरदारांच्या म्हणण्यानुसार राज्यकारभार त्या ठिकाणी चाललेला होता आणि म्हणून अल्तुनियाला सुद्धा ही गोष्ट कुठेतरी खटकलेली होती. ही गोष्ट ज्यावेळी रजियाला समजली त्यावेळी रजियानं सुद्धा आपल्या चाणाक्ष बुद्धीनं त्या ठिकाणी थोडंसं राजकीय दृष्टिकोनातून डावपेच करायला सुरुवात केली होती. तर यावेळी या रजियानं अल्तुनियाशी संबंध प्रस्थापित करायचा प्रयत्न केला होता. या अल्तुनियाला
अल्तुनियाशी तिनं लग्न केलं आणि नंतर अल्तुनिया आणि रझिया या दोघांनी मिळून दिल्लीच्या गादीवरती किंवा दिल्लीची गादी मिळवण्यासाठी प्रयत्न केला होता. मात्र 13 ऑक्टोबर 1240 रोजी ज्यांना त्या दिल्लीवरती आक्रमण करत असताना अपयश आलं आणि त्यामध्ये 13 ऑक्टोबर 1240 रोजी या दोघांना अटक झाली आणि अगदी दुसऱ्या दिवशी म्हणजे 14 ऑक्टोबर 1340ला या दोघांचा सुद्धा त्या ठिकाणी शिरच्छेद करण्यात आलेला होता. हे असं आपल्याला दिसून येतो. तर अशा पद्धतीने अत्यंत क्रूर पद्धतीनं या रझियाचा शेवट झालेला आपल्याला दिसून येतो. त्यामध्ये शेवटचा घटक आपण पाहतो ते म्हणजे रझियाची असणारी योग्यता. तर 13व्या शतकातील हिंदुस्थानच्या तुर्की राज्यामध्ये रझियाला महत्वाचं स्थान द्यावं लागले. याचं कारण असं आहे कारण दिल्लीच्या तख्तावर बसणारी ती एकमेव स्त्री होती. ती अत्यंत महत्वाकांक्षी होते, पराक्रमी होते, राज्यकारभार कुशल होते, चतुर होते, की ज्या मुस्लिम जगतामध्ये स्त्रीला अत्यंत दुय्यम दर्जाचं स्थान दिलं गेलेलं होतं त्या कालखंडामध्ये रझियासारखी स्त्री पुरुषांप्रमाणे किंवा त्यांच्याही पेक्षा अधिक चांगल्या पद्धतीनं राज्यकारभार करू पाहते आणि आपल्यावरती हुकूमत गाजवते. तर अशा पद्धतीनं हा जी काय भावना होती ही भावना या चाळीसगणी सरदारांना त्या ठिकाणी किंवा कडव्या सनातनी वृत्तीच्या तुर्की सरदारांना त्या ठिकाणी आवडलेली नव्हती. कारण एका मुलीनं किंवा एका स्त्रीनं आपल्यावरती वर्चस्व प्रस्थापित करणं हे सुद्धा मुस्लिमांच्या विरोधामध्ये आहे, मुस्लिम धर्माविरुद्ध आहे आणि त्यामुळे ही गोष्ट त्या ठिकाणी या लोकांना आवडलेली नव्हती आणि त्यामुळं रझियाचं वाढतं सामर्थ्य त्यांच्या हिताच्या आड येत असल्यामुळंच त्यांनी तिचा काटा काढायचा प्रयत्न केला होता. एकंदरीत आपण अल्तमशचा जर विचार केला तर या अल्तमशनं आपल्या इतर मुलांना बाजूला सारून माझ्या पश्चामध्ये गादी या दिल्लीच्या गादीवरती रझियाला बसवावं हा जो काही विचार मांडलेला होता तो विचार या ठिकाणी सार्थ लावण्याचं काम या रझियाने केलेलं आपल्याला दिसून येतं. जसं आपण म्हणतो की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, अगदी तशा पद्धतीनं लहानपणापासून रझियाचे असणारे जे गुण आहे ते अल्तमशने ओळखलेले होते आणि म्हणून मुलांच्यावरती विश्वास न टाकता आपल्या मुलीवरती विश्वास टाकण्याचं काम या अल्तमश यानं केलं होतं. अत्यंत अल्पकालीन राजवटीमध्ये त्यानं आपलं कर्तृत्व सिद्ध करायचा प्रयत्न केलेला होता. आता रझियानं जर राजपदावरती समाधान मांडलं असतं, त्याचबरोबर कारभार हा तुर्की सरदारांच्या माध्यमातून चालला असता, तुर्की सरदार जसे म्हणतील तसा तिनं जर राज्यकारभार केला असता तर स्त्री असून देखील या तुर्की सरदाराने तिचं राजपद त्या ठिकाणी मान्य केलं असतं, तिचं सुलतानपद मान्य केलेलं असतं. मात्र रझिया ही जन्मतः सुलतान होते आणि त्यामुळे तिला जो कार्यकारभार करायचा होता हा कोणाचा ताटाखालचं मांजर म्हणून कारभार करायचा नव्हता. तिला स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करून त्या ठिकाणी कारभार करायचा होता आणि म्हणूनच त्या ठिकाणी तिला अनेकांनी विरोध करायचा प्रयत्न केलेला दिसून येतो. एकंदरीत एक स्त्री असून सुद्धा तिनं जे वाढवलेलं सामर्थ्य होतं, राजकीय क्षेत्रामध्ये तिनं केलेली जी प्रगती होती ती प्रगती, तिनं वाढवलेलं सामर्थ्य हेच तिच्या अंताचं खरं कारण त्या ठिकाणी ठरलेलं होतं. तर अशा पद्धतीनं 1240 मध्ये या रझियाचा त्या ठिकाणी पराभव झाला, रझियाचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आपल्याला दिसून येतो. तर अशा पद्धतीनं मुस्लिम कालखंडामध्ये या मध्ययुगीन कालखंडामध्ये दिल्लीच्या गादीवरती बसणारे एकमेव मुस्लिम राज्यकर्ते म्हणून रझियाचं या मध्ययुगीन भारतामध्ये अत्यंत मोलाचं योगदान असलेलं आपल्याला दिसून येतं. तर अशा पद्धतीनं आज आपण रझिया संदर्भात माहिती पाहिलेली आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण बलबन याच्याविषयी माहिती पाहणार आहोत. धन्यवाद.